आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। भाजपा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका। भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम। साप्ताहिक विवेकमधील लेखावरून राऊतांची टीका। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात। पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर बोचरी टीका। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत। शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। शेकापाचे जयंत पाटील राजकीय बळीचा बकरा झाले। मवियाने एका चांगल्या पक्षाला आणि कार्यकर्त्याला संपवण्याचं काम केलं। मतं फुटणार असं दिसत असताना जयंत पाटलांना जिंकण्याचा विश्वास दिला। उदय सामंतांचा हल्लाबोल। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद। मात्र अमित शहा राजकारणामध्ये व्यस्त। शहा अपयशी गृहमंत्री, मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंकडून बैठकीमध्ये 120 विधानसभा जागांचा आढावा। 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही बैठकीमध्ये चर्चा। लोकसभा निहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही घेतला आढावा। अजित पवार आज नागपूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील कार्यकर्त्यांची भेट घेणार। माहितीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेआधी अजितदादा विदर्भामध्ये सक्रिय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर। सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार। विशाळगड परिसरातील तोडफोडी प्रकरण, रवींद्र पडवळचा शोध सुरू। रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यामध्ये। गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार। पोलीस गप्प का होते याची माहिती घेऊ, हसन मुश्रीफांची माहिती। सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉकपोल घ्या, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदाराची छबी। आमदार देवेंद्र भुयार अडचणीत येण्याची शक्यता, काँग्रेसकडून कारवाईची मागणी। शिवकालीन वाघनखं उद्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या सुरक्षेमध्ये विशेष विमानानं वाघनखं आणली जाणार। 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। राज्यामध्ये 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार। शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार। मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द। मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामधल्या 2 विधानसभेच्या जागांवर अजित पवार गटाचा दावा। अजित पवार गटाकडून गोंदियामध्ये 2 जागांची मागणी। पूजा खेडकरची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळवणुकीची तक्रार। वाशिम पोलिसात केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरचा जबाब नोंदवला, अद्याप गुन्हा दाखल नाही। खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेरचं अतिक्रमण स्वतःहून काढलं। पुणे पालिकेच्या नोटिशीनंतर बंगल्याबाहेर असलेलं अतिक्रमण काढलं। महानगरपालिकेनं खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावून 7 दिवसांची मुदत दिली होती। पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा। राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश। अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना। पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ। मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार। दिलीप खेडकर यांच्यावर बेकायदेशीरपणे माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचं जामीन रद्द। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचं जामीन रद्द। निवडणूक खर्चावरून अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका। 95 लाखांची खर्चाची मर्यादा असताना 1.25 कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप। धोत्रेंचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी। नीट परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच। पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेमध्ये गुण घटले। यवतमाळमधील भूमिका डांगे हिचा रँक 11,000 वरून 11 लाखांवर। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधला गोंधळ वाढला।
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसानंतरही विलंबाने. मुंबईहून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस 2 तास उशिराने तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामधील वाहतूक पूर्ववत. रस्त्यावर भला मोठा दगड आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. 2.5 तासानंतर वाहतूक सुरळीत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न. मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यासह सर्वांचं आयुष्य सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, बळीराजाच्या सुखाटासाठी मुख्यमंत्री शिंदेंचं पांडुरंगाला साकडं. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया. अहिरे दाम्पत्य 15 वर्षांपासून करतायत वारी. पुढचा मुख्यमंत्रीही महायुतीचाच होईल. विठ्ठलाच्या शासकीय पूजेची संधी मिळावी अशी सगळ्या पक्षांचीच इच्छा असते. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशी निमित्त ट्विट करत दिल्या शुभेच्छा. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो. मोदींचं ट्विट. आषाढी एकादशी निमित्त पवार गटाकडून पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवासी विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन. दगदगीच्या जीवनातही मुंबईकरांची लोकलमधून विठुरायाची सेवा. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या 8:58 लोकलमध्ये चाकरमान्यांकडून आषाढी एकादशी साजरी. सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्यामधल्या कासार्डे विद्यालयाकडून प्रतिकात्मक पालखी आणि रिंगण सोहळा सादर. 1100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. बीडच्या परळीमधील जगमित्र नागा मंदिरामध्ये आषाढीचा उत्साह. मंदिर परिसरात सुंदर फुलांची आरास. राज्यामध्ये मातंग, गारुडी आदी समाजांच्या कल्याणासाठी आरटीची स्थापना. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं संस्थेची स्थापना. नवनिर्वाचित आमदार अमित गोरखेंनी शासनाचे आभार मानले. जालन्यामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण. शहरामध्ये श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक. शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह. एकादशी निमित्त साई मतप्रसादालयामध्ये भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद. लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन. आषाढी एकादशी निमित्त विरारचे चित्रकार कौशिक जाधवांकडून अनोखी कलाकृती सादर. कांदा मुळा भाजीमधून विठ्ठलाची सुबक कलाकृती साकारली. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पद्मावती पाटील विद्यालयामध्ये दिंडीचं आयोजन. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांकडून पारंपरिक वेशभूषेमध्ये विठुनामाचा गजर. विरारमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य शोभायात्रा. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये टाळ मृदंग वाजवत विठुनामाचा जयघोष. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेचा अंदाज. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. काही भागामध्ये ढगाळ वातावरण. पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी. नंदुरबारमध्ये शहादा शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. नाले तुंबल्यानं गटाराचं पाणी रस्त्यावर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पाऊस. कोऱ्हाळा विगाव परिसरामध्ये अंगावर वीज पडल्यानं दोघे जखमी. जखमींवर उपचार सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणाकडून 5,000 झाडांचं वाटप. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळूज परिसरामध्ये झाडांचं वाटप. सचिन कुटे या तरुणाचा 5,000 झाडं वाटण्याचा संकल्प. पुण्यामध्ये भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन रविवारी होणार. अधिवेशनाला अमित शहांची उपस्थिती. राज्यामधील राजकीय परिस्थितीवर सुद्धा मंथन होणार. दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग. 15 जुलै अखेर देशामध्ये 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या. कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ. नांदेडच्या अर्धापूरमध्ये विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश. नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. परभणीमधल्या पूर्णा कानखेड रस्त्याला पावसाळ्यामध्ये तळ्याचं स्वरूप. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नदी नाल्यांना पूर. अमरावती जिल्ह्यामधल्या 3,50,000 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरणं बाकी. आतापर्यंत 3,25,000 हेक्टरसाठी 3,79,000 अर्ज. नाशिकच्या उंबरमाळी स्थानकाच्या छपराला गळती. स्थानकालाच गळती लागल्यानं प्रवाशांची तारांबळ.
उंबरमाळी स्थानकाच्या छपराला लागली गळती, प्रवासी हैराण, दुरुस्ती करण्याची मागणी. धाराशिवमध्ये सोयाबीन पिकावर पानं कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची नागरिकांची मागणी. बांगलादेश सरकारनं संत्रा फळांवरील आयात शुल्क वाढवलं, आयात शुल्क 88% वरून वाढून 101% संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार, आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट, सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश. एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावे. सिडको मंडळानं निवासी वापरासह उद्योगधंद्यांसाठी भूखंडाची आणि दुकान विक्रींची सोडत योजना जाहीर, योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला 6 जुलैपासून सुरुवात. मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शिव उड्डाणपूल धोकादायक घोषित, शिव पुलावर अवजड वाहनांवर बंदी, तर 17 जुलैला मोहरम निमित्त नागरिकांना पुलावरून प्रवास करणं टाळावं, प्रशासनाच्या सूचना. पुण्यामधल्या म्हाडाच्या सदनिकांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री अजित पवार, अतुल सावे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. पुण्यामधल्या नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्याचा दंड, विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सीईटी कक्षाकडून मुदतवाढ, अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्यामुळे 22 जुलैपर्यंत मुदतवाढ. कृषी पुणे विद्यापीठाची संलग्नता न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश, सर्व उच्च शिक्षण संस्थांना 31 जुलैपर्यंत हमीपत्र सादर करण्याचे निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव, 17 जणांना डेंग्यू, 72,767 घरांची तपासणी, तर 242 जणांवर दंडात्मक कारवाई करून 8,15,000 रुपयांचा दंड वसूल. राज्यातील 146 रस्त्यांसाठी 28,500 कोटींच्या कर्जाला मान्यता, प्रकल्पांची कामं लवकरच सुरू होण्याची शक्यता. गेल्या 1.5 वर्षापासून मुंबईसह परिसरामध्ये घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ, घरांच्या किमती सरासरी 94 लाख रुपयांपर्यंत, घरांच्या किमतीमध्ये 10% वाढ. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राण्यांचं पालकत्व घेता येणार, सिंहाचं वर्षभराचं पालकत्व मिळण्यासाठी साधारणतः 3 लाख तर बिबट्यासाठी 1.5 लाख रुपये मोजावे लागणार. पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये अनधिकृत पब बारवर पीएमआरडीएची कारवाई, पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 401 बांधकाम कामगार महिलांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्योती वाघमारे यांच्या पुढाकारानं वस्तूंचं वाटप. कल्याणमधील गौरीपाड्यामध्ये पाणी टंचाई, मनसे आक्रमक, कल्याण डोंबिवली महापालिकेवर मनसेचा मोर्चा, पाणी प्रश्न त्वरित सोडवण्याची मनसेची मागणी. अमरावतीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 3रा दिवस, आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीमध्ये 29 मदत केंद्र उभारली, परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू, केंद्रांमध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांची माहिती.